करणं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्याच अनुषंगाने कुठल्याही कार्यक्रमामध्ये प्रथम आपले ज्येष्ठ कनिष्ठ जे लोक अनायसे गेलेले आहेत त्यांना बाळासाहेब मोरे, रामरावजी लोखंडे, आशिष गंजेवाले, रामभाऊजी कंगाले, मारुती वाडेकर, शरद सहस्त्रबुद्धे इत्यादी अनेक नाव, ती नावं पूर्ण घेतली 50 तर आपला वेळ जाईल. त्या सगळ्या दिवंगत कर्मचाऱ्यांना जे यवतमाळ 506ला होते, मुख्य शाळेला कार्यरत होते, आपली सेवा अर्पण केली, त्या सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. मी आपल्याला विनंती करतो, हात जोडून 2 मिनिटं मुख्य श्रद्धांजली अर्पण करू. ओम शांती शांती. मुख्य शाखा 0506 यवतमाळच्या वतीने आपले शब्दसुमनाने मी स्वागत करतो. आपल्या अनुमतीनेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपले क्षेत्रीय प्रबंधक श्री प्रशांतजी एकुडे साहेब यांना विनंती करतो त्यांनी मंचावर व्यासपीठावर यावे. यवतमाळ मुख्य शाखा 506चे मुख्य प्रबंधक मिलिंद नाईक साहेब, विजय पांडकर साहेब घेऊन येतील, गोपाल गाडगे साहेब घेऊन येतील. आपल्या RBOचे झोनल ऑफिसचे कुणाल दीप सिंह HR प्रमुख यांनाही विनंती करतो. आपले ज्येष्ठ डिजम राहिलेले नवल किशोरजी शर्मा साहेब यांनी व्यासपीठावर यावं, त्यांना साथ देते. आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर असोसिएशनचे उपाध्यक्ष तसे अध्यक्ष विजय पांडकर आहे, पण आता ते आयोजक असल्यामुळे त्यांना मंचावर बोलावत नाही. दिगंबरराव पामपट्टीवार यांनी व्यासपीठावर यावे. श्री गोपाल गाडगे स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन असोसिएशनचे अतिशय कार्यरत सचिव यांनी व्यासपीठावर येऊन बसावे. ज्यांनी यवतमाळ मुख्य शाखा अतिशय प्रोग्रेसिव्ह, सगळ्याशी प्रेमाने वागून सगळ्यांना मान देऊन आमचे मित्र श्री उत्तमरावजी राऊत साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री विजय पांडकर साहेब यांनी आपले क्षेत्रीय प्रबंधक प्रशांत एकुडे साहेब यांचं स्वागत करावं. प्रशांतजी एकुडे साहेब, क्षेत्रीय प्रबंधक यवतमाळ. त्यांचा सांगत रवींद्र गायकवाड. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आपल्या 0506 व्हॉट्सअपच्या ॲपवर थोडं समोर बघा सर. श्री अश्विन चौधरी हे करतील. बघा सर. यवतमाळला भूषण असलेले श्री नवल किशोरजी शर्मा साहेब डिजमपर्यंत जाऊन आले, निवृत्त झाले आणि त्यांचा संबंध फार यवतमाळचे फार निगडीत आहे. द्वारकानाथ शर्माजीकडे त्यांची मुलगी दिली आहे, त्यांची सुनबाई म्हणून. तर त्यांचा सत्कार विनोदराव मेहताजी हे करतील असे मी त्यांना विनंती. नवल किशोरजी शर्मा साहेब, हल्ले मुक्काम अमरावती.
उपनियुक्त झाले. सर बघा सर समोर सर 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 समोर बघा सर. E.T. राजासाहेब, सर बघा सर समोर. आणि तुम्ही काय वाजवला तर आरोग्य चांगलं राहायचं म्हणतात. तसा तो व्यायाम आहे सकाळ. आयोजकांनी सांगितलं थोडं थांबा, घाई करू नका. पहिलं आपण सरस्वती वंदन पूजन आणि दीप प्रज्वलन करूया. तर त्या सूचनाचं पालन करून मी आज पुढे जातो आहे. मान्य आपले क्षेत्रीय प्रबंधक प्रशांतजी एकुडे साहेबांना विनंती करतो, त्यांच्यासोबत मिलिंद नाईक साहेब, बाकीची मंडळी हे दीप प्रज्वलन करून शारदा मातेला, सरस्वतीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सर सर दीपक भाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. सगळ्यांनी बाकी गेली गुलाब सर थोडं पुष्प यांना हात लावून ठेवा सर एक. आरंभ या सोहळ्याची जी गाथा. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. तिबेरातून तेजाकडील प्रकाशाचा तो प्रारंभ आहे. ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे. येण्यातून झाला हा सोहळा हा साकार आहे. सुगंधित अशा माणसाच्या फुलामधून सत्कार आहे. मी हे जे बोललो ते क्षेत्रीय प्रबंध स्टेट एक्साईज ऑफिसरला असल्यामुळे अनेक ठिकाणी वडिलांची बदली झाली की मुलं वडिलांच्या पाठोपाठ जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं आहे. 2006ला स्टेट गोंदियाला त्यांनी कार्य मोठं केलेलं आहे आणि गोंदिया मॅनेजर म्हणून ते 2014 ते 2015ला ते तिथे होते. शिवाजीनगर बीडला सुद्धा ते 2015 ते 2016ला होते. पॉवर कॅम्प नागपूरला 2016 ते 2017 होते. 1/4/2017ला CM म्हणून पॉवर ग्रीड कॅम्पस नागपूरला होते. 25 मे 2018 ते 11 जून 2018 आल्या आणि आल्या आल्या आपल्या सगळ्यांना आनंद दिला की आपण पाहिलं की भारतीय स्टेट बँकेला या यवतमाळ शाखेला शताब्दी सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवला असेल.
आम्हालाही निमंत्रण दिलं. आपण ते उत्कृष्ट शताब्दी सोहळा आणि प्रत्येक जण जे उपस्थित होते त्या सर्वांना मेमंटो दिला की आठवण राहील की 100 वर्षाच्या मुख्य शाखेच्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो. आणि याच कार्यक्रमापासून आमच्या मनात गदगदलं की आपणही असाच कार्यक्रम करूया. मिलिंद नाईक साहेबांच्या या मार्गदर्शनामुळे आम्ही हा निर्णय घेतला. त्यापूर्वी ते RBO पुणे येथे RBO पुणे वेस्टला 2 वर्ष CM ऑपरेशन म्हणून त्यांनी कार्य केले. कार्यक्षेत्रात बिझनेस प्रोसेस पूर्ण शक्ती लावून उच्चांक गाठला. शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. जो उत्तमराव राऊत आपण याला जाणतात, एजंट म्हणून राहिलेला आहे. यवतमाळला सगळ्यांशी सलोख्याने, प्रेमाने आणि सगळं काम नेटाने करून दिलेले उद्दिष्ट हेड ऑफिसने ते पूर्ण करायचं कसोशीने उशिरा रात्रीपर्यंत काम करून त्यांनी आपलं नाव लौकिक मुंबई सर्कलमध्ये मिळवलं. त्यानंतर नवल खिजरचे शर्माचं का कौतुक करा. आपण समजू शकता, आपण तर अनेक वर्ष असिस्टंटच राहिलो, पण डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून उच्चांक गाठला त्यामुळे यवतमाळकरांची मान उंचावर गेली. असे नवल किशोर साहेब त्यांनीच हा कार्यक्रम घ्या असं विजय पांढरकर यांना सुचवलं की विजयजी आपण बी असा कार्यक्रम करणार चाहिए. विजय पांढरकर डोक्यात आलं. त्यांनी 4 लोकांना सोबत घेतलं. सतीश राऊत यांच्या मार्गदर्शनात आम्ही जमलो आणि हा आजचा अतिशय चांगला स्नेह सोहळा तिथे जुळून आलेला आहे. रमाकांत गावडे साहेब यांना मी वंदन करतो ज्येष्ठतेनुसार आणि आशीर्वाद मागतो. त्यानंतर आपण रिटायर झालेलो आहोत, पण कुठलाही प्रश्न असो, सेवानिवृत्त झालेल्या माणसाचा प्रश्न सचिव गोपाळ गाडगे अतिशय मनापासून सगळे तुम्हाला फॉर्म देतील, हे देतील. आपण केव्हाही संपर्क झाला तुमचा प्रश्न ते निश्चितपणे सरवाडीच्या पांढरवड्यात त्यांचे उत्कृष्ट कार्य इथे आपल्यासमोर मांडावं. या स्नेहमेळाव्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री एकुडे साहेब रिजनल मॅनेजर, श्री नाईक साहेब चीफ मॅनेजर यवतमाळ, आपले ज्येष्ठ आपले सहकारीच होते आपल्याला, म्हणजे यांच्यासोबत आपण काम केलं ते शर्मा साहेब DGM होते, गावडे साहेब AGM होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथे म्हणजे नांदेडला मला बरंचसं काम करायला मिळालं. ते दुसरे आपले UM राऊत साहेब तर सगळे यवतमाळ रोळ्यात सगळे ओळखतात. त्यांनी त्यांचा कालावधी चांगला एकदम म्हणजे लक्षात राहण्यासारखं झालेला आहे असे आपले UM राऊत साहेब. तसेच माझे असोसिएशनचे सेक्रेटरी सहकारी पेन्शनर असोसिएशनचे श्री गोपाळ गाडगे सचिव, नंतर दिगंबर पांपटेवाडा उपाध्यक्ष आणि मॅनेजर याच्यात कुणाल जोशी आणि या स्नेहमेळाव्याला जमलेले सगळे बंधू आणि भगिनींनो, हा सोहळा एक आपला हा कौटुंबिक सोहळा आहे. हा जो आपला 05 ते 6 0506 जो म्हणतो आपण तो यवतमाळ ग्रुप, हा आपले आदरणीय श्री रमेश बेहाडे यांच्या वाढदिवशी श्री रवी गायकवाड, सतीशदादा राऊत यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्थापन केला. तसेच त्यांना सहकार्य केलं. बाकी नंतर आलेले अश्विनी चौधरी असो, कपूर, शशांक बल्लाळ, DT राजा वगैरे जे ॲडमिन होते, म्हणजे यांनीसुद्धा त्या ग्रुपला या ग्रुपच्या माध्यमातून आपण सगळं आपले एकमेकाचे विचार शेअर करत होतो, एकमेकाच्या कार्याची प्रशंसा होत होती, एकमेकाच्या सुखदुःखात आपण सहभागी होत होतो. त्याचनंतर आपला यवतमाळ शाखेला जो मोठा मागच्या 2 वर्षापूर्वी शताब्दी समारोह झाला होता नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या सोहळ्याचं स्मरण करून त्या सोहळ्यात नाईक साहेबांनी आपल्याला प्रेरणा दिली म्हटलं तरी चालेल. त्यांचं उत्कृष्ट कार्य बघून आपल्यालासुद्धा असं वाटायला लागलं की आपण आपल्या सगळ्या बंधू भगिनींचा त्यांचा मेळावा घ्यावा आणि त्या मेळाव्याचं एक रूपाने सगळ्यांना राहावं. आपल्याला या नाईक साहेबांचं सहकार्य नेहमीच मिळालेलं राहिलं. नाईक साहेब नेहमी आपल्याला आदरणीय आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची अशी प्रेरणा मिळाली. हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी आपण जो दिवस निवडला होता तो आपले आदरणीय श्री बाळासाहेब रोटे यांचा वाढदिवस 25 जून रोजी होता.
त्या दिवशी आपल्या सतीश दादांनी सांगितलं आपल्याला हा मेळावा करायचा आहे. ते पांढरकर आता त्याचे पाहतील आणि त्याला सहकार्य आपले जे काही माझे त्या दिवशी जमाले होते ते असं ते 18-20 जे आपले सदस्य होते त्यांनीसुद्धा त्याला होकार देऊन त्यांनी सहकार्याचं वचन दिलं. त्यामुळे हा सोहळा करण्यात मला त्यांचं सगळ्यांचं सहकार्य मिळाल्यामुळे आज आपण हा उत्कृष्ट सोहळा आपण आनंदाने आपण साजरा करीत आहोत. या सोहळा झाल्यावर आपण कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच आपण जेव्हा बघितलं एकमेकं भेटल्याबरोबर एकमेकांच्या गळ्यात गळ्या टाकणे, एकमेकांची विचारपूस करणे, हा जो आनंद असतो हा आनंद आपल्या म्हणजे आपल्या कार्यकाळातसुद्धा नाही मिळतो. असा बऱ्याच दिवसानंतर आपल्या ज्या भेटीगाठी झाल्यात तो संस्मरणीय असतात. त्यामुळे असे मेळावे आयोजन करण्याची दुसरी एक प्रेरणा म्हणजे मी परळी ब्रँचला जॉईन झालो होतो. आमच्या परळी ब्रँचनीसुद्धा असे 2 कार्यक्रम केले होते. एक पुण्याला केला होता आणि दुसरा आमचा चिखलदऱ्याला 3 दिवसाचा चांगल्या रिसॉर्टमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला होता. तसेच आपले बावशेसाहेब स्वर्गीय बावशेसाहेब यांच्या प्रेरणेने नांदेडला सुद्धा एक स्नेहमेळावा झाला होता. आम्ही आणि घावडेसाहेब त्या मेळाव्याला हजर होतो. आम्ही त्या अशा मेळाव्याचे तिथून घेतल्यावर असं लक्षात आलं की आपण जेव्हा असे मेळावे अरेंज करतो किंवा असे आयोजित करतो त्यावेळेस आपल्या सगळ्या बंधू भगिनींचं, आपल्या मित्रांचं, आपल्या सगळ्या आप्तजनांचे जेव्हा भेटी होतात तो आनंद जो असतो आपल्या त्या ग्रुपच्या माध्यमातून मिळेल मला, पण जेव्हा प्रत्यक्ष भेटी होतात त्या भेटीतून आपला आनंद द्विगुणित होत असतो. त्यामुळे हा सोहळा जेव्हा आपण रावसाहेबांनी आपल्याला सांगितलं त्या दिवसापासून आपण कामाला लागलो. त्याकरता जेव्हा मग सर्वप्रथम 2 महिन्यापूर्वी आपण अशी मीटिंग अरेंज करून घेतली जेणेकरून बाहेरगावून येणाऱ्या लोकांचे रिझर्वेशन वगैरे व्यवस्थित हो. त्याप्रमाणे त्यानुसार आपण ही गणेश म्हणजे गौरी गणपतीनंतर आणि नवरात्रापूर्वी मधातला हा वेळ घेऊन आपण यावेळेस पावसाची हे कमी असते मला, पण यावेळेस जरा जास्त आहे. तर पाऊस वगैरे हा लक्षात घेऊन आपण आजचा म्हणजे 12 सप्टेंबर हा आपण ही तारीख निवडली. त्या दिवशी म्हणजे त्या संदर्भात आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सगळ्यांनाच आपण सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आमची एक मीटिंग रावसाहेबांकडे, दुसरी मीटिंग माझ्या घरी झाली होती. त्या मीटिंगमध्ये आपण या म्हणजे स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्याबद्दल कशाप्रकारे आपल्याला आयोजन करता येईल याचं एकमेकांना मार्गदर्शन करण्यात आलं. नंतर त्यानुसार आपण ही प्रत्येकाने यात सहभाग नोंदवावा यासाठी आपण प्रत्येकाच्या कामाचं मूल्यमापन होण्याच्या दृष्टिकोनातून आपण छोट्या छोट्या कमिटीज केल्या. त्या माध्यमातून म्हणजे प्रत्येकाचा सहभाग मिळेल. काल एवढा पाऊस होता तरी काल रात्री आपले रवी बोरकर, दशरथ गिरी आणि गोपाल गाडगे यांनी रात्री काल पावसातसुद्धा येऊन आपली जे नियोजन बरोबर आहे की नाही ते बघायला त्यांनी मदत केली. हे नियोजन म्हणजे करताना सगळे आपले जे काही आपले कंपनी म्हणजे आपले जे काही मित्र होते आपल्या सोहळ्याचे आपल्या आयोजन समितीचे जे काही मित्रमंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी विशेष सहकार्य म्हणजे तसेच आमच्या भगिनींनी राधिका ओघ असो, स्मिताताई ओघ असो, मेधाताई गोडबोले असो या सगळ्यांनी आपल्याला प्रत्येक मीटिंगमध्ये येऊन आम्हाला सुद्धा त्यांनी सहकार्य केलं. आणि विशेष दुसरी बात म्हणजे आमच्या मेळाव्याचं आयोजन करताना आम्हाला वेळोवेळी आमच्या आदरणीय राऊत वहिनींनीसुद्धा मार्गदर्शन केलं. त्या मेळाव्यात आपण काय काय करायला पाहिजे त्यांनी काही गोष्टी आम्हाला सुचवल्या. आणि विशेष आता या गोष्टी करताना बऱ्याच गोष्टीला आपल्याला करावं लागतं. मला पण प्रत्येकाचं सहकार्य असल्यामुळे आपण आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण साजरा करू शकतो आहे. त्या मेळाव्याला आलेले सगळ्या अतिथी आपल्यातच काम केलेलं आपण त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्या कार्यक्रमात त्यांच्या वेळेवर मार्गदर्शनाखाली सुद्धा आपण हे केलं आहे. तसेच शर्मा साहेबांनी मला खूप प्रोत्साहन केलं. शर्मा साहेबांची इच्छा नेहमीच असायची की बाबा यार पांढरकर आप लोग यवतमाळ में कभी भी एक मेळावा करना ही आहे बोले, आपलं गेट टुगेदर होणार ही आहे. मग त्यांचीसुद्धा आम्हाला त्यामागे प्रेरणा होती. ते नेहमी ते झाले, रमेश बेहाडे साहेब झाले, यशवंत देशमुख झाले, ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांनी मेळाव्याचं उत्कृष्ट आयोजन करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आम्हाला समजून सांगितलं काय करायला पाहिजे, वेळेवर काय असलं तर सुटलं नाही पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन घेऊनच हा सगळा सोहळा आपण आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये ही काही म्हणजे आपण एकमेकाला भेटल्यावर जी काही आनंदाची लहर निर्माण झाली आहे त्याचा आपण सगळेजण साक्षी आहोत. आणि असाच मेळावा परत याचप्रमाणे नेहमी आयोजित करावा. मध्यंतरी बिहाड साहेबांनी तिकडे लोणावळा किंवा गोव्याकडे कुठेतरी मेळावा आयोजन करू असं त्यांचं म्हणणं होतं, पण त्यावेळेस असा आपल्याला उत्कृष्ट सहयोग मिळाला नाही, त्यामुळे तो रहित झाला. अदरवाईज असंच आपण एखादा कार्यक्रम कुठे दूर जरी केला तरी आपण सगळ्या बंधू भगिनी जर ठरवलं तर काही होत नाही, जाऊच शकतो आपण. त्यामुळे जायला काही हरकत नाही. एक वेळा आपण मनावर घेतलं. आज तसंच झालं. बऱ्याच लोकांचं काही लोक जाऊ म्हणा, पण त्यांचा उत्साह महत्त्वाचा होता. आम्हाला कार्यक्रमाला कधी येऊ आम्ही, ही सगळी भावना असल्यामुळेच आज आपण हा कार्यक्रमात मिळेल.
आणि अशी जेव्हा जर वेळोवेळी मेळावे होत राहतील, आपण घरगुती कार्यक्रमात आता आयुष्य आपण घालवलेलं आहे, आपल्या मुलाबाळात आता नातवांची सुद्धा आपल्याला काळजी म्हणा. पण या संदर्भात आपण आपल्याला सगळ्या आपल्या जे जुने सहकारी आहे, आपली मित्रमंडळी आहेत, आपले सगळ्या त्यांच्यासोबत आपण चांगले दिवस काढले आहेत आणि त्या जुन्या स्मृती ज्या आपल्याला जागृत करून त्या निमित्ताचा आता आनंद जर घेता येत असेल तर नक्की ते घ्यायला पाहिजे. तरी अशा मेळावे नेहमी आयोजित करावा. अजून काही सूचना असतील तर आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण आपल्याला प्रत्येकाला मनोगत व्यक्त करायची आपल्याला संधी आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काही आपल्या आयडिया सुचवा. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या मेळावे आयोजित करता येतील त्या ठिकाणी जशी त्याची परिस्थिती पाहून आपण त्याच्या कमिटी करून त्यानुसार आपण कार्य करता येईल. तरी त्यांच्या जोपर्यंत सगळ्यांचं सहकार्य मिळत नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचं सहकार्य असेल तर आपण निश्चितच कोणताही मेळावा असो, कोणती गोष्ट असो आपण सहकार्य करू शकतो. कारण आपण बघितलं आहे नाईक साहेब नवीनच होते. पहिल्यांदा आम्ही त्यांना त्यांच्या ब्रांचला आम्ही त्यांचा सत्य म्हणजे वेलकम करायला गेलो. त्या दिवशी त्यांना सांगितलं बा 3 डिसेंबर आपल्या 2023ला आपल्या यवतमाळ शाखेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांनी पहिल्याच मिटिंगमध्ये ठरवलं की आपल्याला हा कार्यक्रम चांगला करायचा. त्यांनी आमच्या पेन्शनर बंधूंचा, आमच्या पेन्शनर असोसिएशनच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आम्हाला त्यांना सहभाग द्यायला त्यांनी आम्हाला मोलाची संधी दिली. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या आपले बरेच म्हणजे आपल्या पेन्शनर लोकांची तिथे उपस्थिती वाखाणण्यासारखी होती. त्यामुळे सभेला सुद्धा महत्त्व चांगलं आलं होतं. अशाच आता मेळाव्या आपण करत राहतो. अशाच प्रेरणेतून प्रत्येकाजवळ कला काही ना काहीतरी असते. त्या कलेच्या माध्यमातून आपण एकमेकाचं मनोरंजनही करू शकतो. असं काहीच नाही आपण फार मोठं झालं पाहिजे मला. पण काही ना काहीतरी आपल्याला प्रत्येकाची काही ना काहीतरी सूचना असते. त्यामुळे त्या सूचना जर आपण अंमलात आणल्या, विचार केला तर आपल्याला कोणताही मेळावा असो आपण यशस्वीरित्या पार करू. या मेळाव्याच्या निमित्ताने आपण जो सगळेजण म्हणजे बंधू भगिनी आणि मान्यवर उपस्थित झाले त्यांचं मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द प्रास्ताविक करतो. मुख्य शाखा 506 मध्ये ते नाव आलेलं आहे. सगळ्यांचं सहकार्य सूचना आम्हाला मिळाल्या आहे, वास्तविक झालेलं आहे. अतिथी मंचावर बरेच आहे, परंतु आपले क्षेत्रीय प्रबंधक आणि मुख्य प्रबंधक यवतमाळ शाखा हे कार्यरत आहे. त्यांना त्यांच्या कामावर जावं लागते, म्हणून त्यांच्या दोघांचे मार्गदर्शन मी प्रथम घेतो आणि नंतर मग आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये 10 मिनिटाचा ब्रेक देऊन मग इतर लोक आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यामुळे इतरांनी थोडंसं मला माफ करावं. मुख्य प्रबंधक साहेब श्री मिलिंद नाईक साहेब त्यांचं कार्य खरोखर क्षेत्रीय प्रबंधकासोबत सुद्धा मला सांगायला काही संकोच वाटत नाही. त्यांचा कार्य इतकं महाग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलं दुरितांचे तिमे जावं वर्ष सकळ. या ज्ञानेश्वरांच्या सगळ्या गोष्टीचा त्यांना ध्यास आहे. असे मिलिंद नाईक साहेब आपण आम्हाला दुर्विराकडून प्रकाशाकडे घेऊन चला, मार्गदर्शन करा ही विनंती. माननीय श्री प्रशांत एकुंडे सर, मंचावर उपस्थित शर्मा साहेब, राऊत साहेब आणि घावडे साहेब आणि आपल्या पेन्शनर असोसिएशनचे पुंडलिक भेंडे साहेब, पंपट्टीवार साहेब आणि एव्हरग्रीन आणि एव्हर यंग गोपाळ गाडगे साहेब, पांढरकर साहेब आधी सगळ्यात आधी मी सर्वांचं धन्यवाद. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे खूपच कमी आहे, असं नाही आहे की आपण काही याच्यात केलं आहे, पण त्यांनी जेवढं तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलं आहे ते मला असं म्हणजे फ्लॅटरिंग झालं, म्हणजे हवा भरवण्यासारखं झालं की त्यांनी खूप माझं इथे कौतुक केलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. यापुढे बोलायचं झालं तर माझी ओळख सरांनी करूनच दिली आहे. जून 2023मध्ये मी इथे यवतमाळ मेन ब्रांचला जेव्हा आलो होतो ॲज अ चीफ मॅनेजर पुण्यावरून, तर त्यावेळेस आपली ब्रांच प्रोफाईल एक दिसते. आपल्या ब्रांचमध्ये तो एक बोर्ड नाही आहे जिथे ब्रांच मॅनेजरची लिस्ट दिसते किंवा शाखा कधी चालू झाली असा बोर्ड नाही आहे. बट आपल्या ब्रांचच्या एका रेकॉर्डला मी बघितलं की 1923ला डिसेंबर 1923ला या ब्रांचची स्थापना झाली आहे. तर त्यावेळेस मी जेव्हा रिपोर्ट झालो तेव्हा पेन्शनर असोसिएशन माझं वेलकम करण्यासाठी आले होते. तर त्यांच्याशी मी डिस्कस केलं होतं की आपण असा एखादा प्रोग्राम करूया 100 वर्षाचा बँकेचा. तर 1923ला जी ब्रांच आपली इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची जी चालू झाली यवतमाळमध्ये, तर आम्ही त्याच्यात रिसर्च केला तर मागे आपल्या 2 खोल्यांमध्ये ती ब्रांच चालू झाली होती. आपल्या मिडटाऊन हॉटेल जे आहे त्याच्या बाजूला 2 खोल्या होत्या, तिथे 1923ला ती ब्रांच चालू झाली होती ब्रिटिश काळामध्ये. 1955 मध्ये जसं स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट आला आणि बँक जशी कन्वर्ट झाली तशीच आपली यवतमाळची जर्नी चालू राहिली. 2023ला चालू झालेली ही एक ब्रांच आज यवतमाळमध्ये तुम्ही बघाल तर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 16,000 करोडचा बिझनेस करतोय टोटल.
आणि 44 ब्रांचेस आहेत इथे आणि एक रिजनल ऑफिस पण इथे फंक्शन करत आहे. सगळ्यांची जी मदर बँक आहे, ज्यांची आई म्हणू शकतो आपण, ती आपली यवतमाळ मुख्य शाखा आहे. आणि मला भाग्यवान समजतो की मला 2023 ती ब्रांच मिळाली, ज्या वर्षी 100वं वर्ष होतं. आणि त्याच्यानंतर हा इव्हेंट, तुमच्या 2 मीटिंग मी यावेळेस अटेंड केल्या आहेत पेन्शनर्सच्या. पण हा पण सोहळा असा आहे की मला आता वाटायला की त्या प्रोग्राममध्ये मी काही कमी सोडलं आहे का, की तुम्ही असा एवढा छान अरेंज केला आहे की आपण कुठेच कमी काढू शकत नाही. इव्हन जसं एंट्री केली तरच आम्हाला वाटायला लागलं आपण एखाद्या लग्नाच्या प्रोग्रामला आलो. आता आपल्या सगळ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर मला फक्त एकच, आम्ही जे कंपाऊंडिंगचा इफेक्ट सांगतो लोकांना, एक रोलिंग बॉल थेरी म्हणतात त्याला. तर बॉल जेव्हा स्नो बॉल जसा डोंगरावरून खाली पडतो तो रोल होत जातो आणि मोठा 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 होत जातो तो. तर पहिला सपोज 1 किलोचा बॉल असेल तर एका रिव्होल्युशनमध्ये 2 किलो बनतो, 2 किलोचा 4 बनतो, 4चा 8 बनतो. तर जो रोलिंग बॉल आहे, आज स्टेट बँक ऑफ इंडियाला इमॅजिन करा, तो रोलिंग बॉल आपण SBI आहे. तर 1923ला जी ब्रांच चालू झाली होती किंवा SBI चालू, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया 1921ची जी आहे, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, तर त्याचा बिझनेस हा 2019 ते 18च्या काळामध्ये 30 लाख करोड होतं, 38 ट्रिलियन. आणि हा पुढच्या 6 वर्षामध्ये 60 ट्रिलियन डबल झालाय. 6 वर्षामध्ये 12% रेटने डबल झालाय. तर जो रोलिंग बॉल जो ज्यांनी सोडलाय ते सगळे आपण आहोत इथे, ज्यांनी ती ग्रोथ ॲक्च्युअल स्टार्ट केली आहे. सगळ्यात जास्त क्रेडिट ते आपले आहे. म्हणून जो 100 वर्षाचा प्रोग्राम होता त्यात आम्ही पहिला जो विषय होता की आपले रिटायर्ड जे स्टाफ आहेत, ज्यांनी या बँकेचा पाया मोठा केला, या ब्रांच बँकेला उभं केलंय, त्यांचा पहिला आपण सत्कार करू आणि तिथून आपण पुढे जाऊ. तर तुमचं असं सहकार्य मला अजूनही लागेल पुढच्या प्रोग्राम्समध्ये. अजून 1 वर्ष आहे माझं टेन्युअर. सरी इथे 2 वर्ष अजून असतील. एकोडे सर, आपले कुणाल दीपी आहेत. तर आपल्या पेन्शनर्सचा सगळ्यांचा सहभाग लागेल. आणि बाहेरूनही काही लोक आले, जसे KK साहेब जे आधी माझ्या पाषाण ब्रांचला होते, म्हणजे मी जेव्हा पाषाणला BM होतो तेव्हा ते होते, ते मला आता इथे भेटले. समदुरकर साहेब आपले जे AGM आहेत, म्हणजे बरेचसे लोक असे होते की जे मी बाहेर भेटलो पण ते यवतमाळमध्ये ओरिजिन करतात हे मला माहीत नव्हतं. या ब्रांचचं ते एक KGF फिल्मचा डायलॉग आहे, पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. तर यवतमाळ मेन ब्रांच जी आहे ही पॉवरफुल प्लेस आहे आणि इथून कोणीही जातं, जसं नवल किशोर शर्मा साहेब म्हणा किंवा आपटे साहेब होते, आता तुम्ही भावे साहेब सांगितले. तर ही जी मोठी लोकं झाली यवतमाळ मुख्य शाखेचीच लेगेसी घेऊन पुढे गेली आणि मलाही त्यात काम करायचा समय हे मिळाला, संधी मिळाली. याच्याबद्दल मी तर म्हणजे देवाचं ऋणी राहील की खूप मला याच्यामध्ये हे मिळालं. तर याच्या पुढे तुमच्या या प्रोग्रामला मी खूप शुभेच्छा देतो. असंच अजून एका दुसरा प्रोग्राम करून घ्या सर. आपण त्याच्यात काही सहकार्य लागलं सांगा माझ्या टेन्युअरमध्ये. आणि संध्याकाळी एक चहाचा प्रोग्राम मी ब्रांचमध्ये ठेवला आहे, तर सगळ्यांनी त्या चहासाठी ब्रांचला यावे आणि आपल्या ब्रांचला एकदा व्हिजिट येऊन जाईल त्याच्यामध्ये. तर माझे 2 शब्द मी इथे संपवतो. धन्यवाद. नमस्कार. आणि मंचावर उपस्थित शर्मा साहेब, दावडे साहेब, राऊत साहेब, माझे सहकारी मिलिंद नाईक, कुणाल, नंतर या प्रोग्रामला ऑर्गनाईज करण्यामध्ये मदत करणारे पुंडलिकरावजी, दिगंबरजी, गोपाळजी, विजयजी, चंद्रकांतजी, जे मगासपासून अनाऊन्स करतात आहे, त्यांच्यामध्ये पण एनर्जी भरपूर दिसते. तुमच्या सर्वांची एनर्जी बघून मला पण भरपूर एनर्जी येत आहे की मी रिटायर झालो ना, तो 10 वर्ष आहे रिटायर झाल्यानंतर, पण तुमची जी एनर्जी आहे स्पॉन्टॅनियस, ती म्हणजे मला पण जास्त एनर्जी देणारी आहे की बँकेमध्ये राहून. नाही तर आजकाल लोक, मुलं सगळे करत राहतात की किती काम करतो आपण, पण काम करून काही होत नाही. काम करून आपलं एनर्जी पण वाढते, आपल्याला स्फूर्तता पण येते आणि आपण ती दुसऱ्यांना प्रसारित पण करू शकतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे, लेडीज आहे, जेंट्स आहे, सगळेजण यामध्ये आलेले आहेत. तर आजच्या ब्रांचमध्ये आता जास्त कुठे लोक नसतात आहे. या ब्रांचची बी स्ट्रेंथ 20-25, पण ज्या पद्धतीने तुम्ही एकत्र आलेले आहात आणि जी बॉन्डिंग आहे ती एकदम प्रफुल्लित करणारी आहे आणि सगळ्यांना प्रफुल्लित करून मला नक्कीच वाटतं की तुमची एनर्जी आणखी वाढेल, तुम्ही आणखी ऍक्टिव्ह व्हाल आणि सगळ्या कामामध्ये योगदान. आणि ज्या पद्धतीने तुमची हेल्थ मेंटेन केलेली आहे आणि तुमची पिढी कशी आहे की
जी व्हॉट्सॲप वगैरे टेक्नॉलॉजी याच्या आधीची आणि नंतरची हे दोन्ही गोष्टी बघणार आहेत. आणि अशा पिढीने हीच जनरेशन आहे की ज्याने जे चेंजेस होते अडॉप्ट केले, लोकांना चेंजेस दिले आणि त्यामुळे तुम्ही सर्वाईव्ह करताय, तुमची हेल्थ चांगली आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला लक्षात येत असेल की नवीन जनरेशन जी आहे या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या आपल्या वडिलांनी वगैरे शिकवलेल्या या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये येत नाहीत. पण मला आताच सगळे सांगत होते की तुम्ही आजोबा आजी बनून ते कार्य करतात आहे की जी यंग जनरेशन आहे ते पण खूप महत्वाचं काम आहे, मोठं काम आहे. आपण त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. ज्या पद्धतीने जे आपले भारतीय संस्कार आहेत हे बाकीच्या कंट्रीमध्ये नाही आहेत. म्हणूनच भारत म्हणतात आहे ना की 2047 मध्ये विकसित भारत होईल. तो कशामुळे की तुम्ही जे आता जे काम करतात आहे की संस्कार आहेत, एनर्जी आहेत, कसं भारताचे नवीन नागरिक घडवणं, हे सगळे जे काम करतात आहे ते त्याला तुमच्या आणि हे कार्य असं आहे की याच्यामध्ये तुमचा कोणी फक्त सन्मान करणारी तुमची नातू किंवा नाती नसणार, बाकी कोणी नसणार आहे. पण दिस इज वंडरफुल टास्क आणि तुम्ही असंच करत राहा, अशीच एनर्जी देत राहा. आणि आता याच्याबद्दल तुमचं जे कार्य आहे त्याच्याबद्दलच की SBIचा जो पाया तुम्ही भक्कम रचलेला आहे, तर आज SBI पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त प्रॉफिट देणारी कंपनी आहे. आणि आपल्या चेअरमॅन सरांनी शेट्टी सरांनी ठरवलंय की या वर्षी 2026 पर्यंत आपण 1 लाख करोडचा प्रॉफिट द्यायचा. हा अशा प्रकारची पब्लिक काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण कुठली बँक नाही जी 1 लाख करोडचा प्रॉफिट गव्हर्नमेंटला देऊ. म्हणजे गव्हर्नमेंटचं आपलं कॉन्ट्रीब्युशन किती राहणार आहे. आपली बँक जगातल्या 500 चांगल्या सर्वोत्कृष्ट बँकामध्ये आहे. तर त्या बँकेची पोझिशन पण आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या बँकेने जो GDP मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे, साधारणतः 22% GDP मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आपली बँक आणि भारतीय इकॉनॉमी, भारताची आर्थिक परिस्थिती हे दोन्ही डिपेंडंट आहे. म्हणजे जर आपली बँक वाढत असेल तर भारताची इकॉनॉमी पण वाढेल. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन केलेले आहे की जी भारताची अर्थव्यवस्था साधारणतः त्याला नाव दिलं जातं की हिंदू ग्रोथ रेट म्हणून म्हटलं जातं की 4-5% वाढत होती. पण ती साधारणतः आता 6-7% मध्ये, जेव्हा बाकीच्या सगळ्या अर्थव्यवस्था खूप कमी ग्रोथने वाढतात तेव्हा आपण वाढतोय. म्हणजे आणि याच्यामध्ये स्टेट बँकेचं कॉन्ट्रीब्युशन पण भरपूर आहे. म्हणजे बाकी तुमच्या आपल्या त्या काळामध्ये, तुमच्या काळामध्ये तर बँक म्हटल्यावर स्टेट बँकच लोकांना माहित होती. तर या कंडिशन मधनं आले आजही स्टेट बँकेला कुठेही मी जातो तर आपल्या बँकेला वेगळ्या प्रकारचा दर्जा दिला जातो, वेगळ्या प्रकारची नजरेतून बघत असेल. किंवा कुठली प्रायव्हेट बँक असेल की स्टेट बँकेने लोन जर सँक्शन केलं असेल तर या लोन मध्ये काही चुकी होणार नाही, अशा पद्धतीचा सगळीकडे विश्वास असतो. तर अशी बँक आपली आहे. आपल्या बँकेचा उत्तरोत्तर प्रगती होत आहे. फक्त आता याच्यामध्ये काय होतंय की आपला जो मार्केट शेअर आहे, म्हणजे साधारणतः यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये 41% आहे, 41% आहे डिपॉझिटमध्ये आणि ऍडव्हान्सेस मध्ये 37. थोडा तो डिक्लाइनिंग ट्रेंडवर आहे. तर मला तुमच्याकडनं हेच अपेक्षित आहे की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही करतातच असं की स्टेट बँकेकडे पाठवा. आपल्याकडे बँकेच्या खूप साऱ्या सोयी सवलती सगळ्या नेटवर उपलब्ध आहे. आजची जी यंग जनरेशन आहे, तुम्ही म्हणजे जेव्हा पण इंटरॅक्ट होत असाल लोकांसोबत तर कुठलाही प्रॉडक्ट म्हणा तो आपल्याकडे तयार आहे. तर जस्ट की लोकांना पण तुम्ही सांगत राहा की बँकेकडे सगळ्यात चांगल्या चांगल्या सुविधा आहेत. आणि जी चेन आहे, हा जे चेन रिॲक्शन म्हणतो, थोड्या लोकांना आणखी रेफर करा. माझं नाव द्या, मिलिंदचं नाव द्या, सगळ्यांचं नाव द्या आमच्या बँकेचे. आणि आम्ही आता घरी बसल्या सेवा द्यायचा प्रयत्न करतोय. तर याच्यामध्ये पण जी पण HDFC आहे, ICICI आहे, या ज्या पण प्रायव्हेट बँक आहेत ना त्यांच्यापेक्षा आपण चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतोय. आता तर असं झालेलं आहे की या मागच्या आर्थिक अहवालामध्ये असं आलंय की पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त हाऊसिंग लोनचं मार्केट कोणाचं असेल ते SBIचं मार्केट आहे.
हे सगळं HDFC वगैरे वगैरे असूनही आपलं मार्केट शेअर जे SBIचं होम लोन मध्ये आहे ते कोणी हिरावून घेऊ शकलं नाही. तर अशा बँकेचा मी सदस्य, आणि हा मला जो सत्कार मिळतोय हा याच्यासाठी मिळतोय की मी तुमच्या समोर बँक म्हणून रिप्रेझेंट करतोय. तर त्याबद्दल पण धन्यवाद की बँक म्हणून जे आहे मी असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉईन झालो होतो आणि आज RM म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी मिळतात आणि तुमच्या सर्वांसोबत इंटरॅक्शन झालं माझं आणि तुमची एनर्जी बघायला मिळाली. तर धन्यवाद त्याच्याबद्दल. आणि तुम्ही खूप उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले. घरगुती वातावरण आहे, या सगळ्या गोष्टी जी आहेत ही आमच्या जी जॉईनिंग आहेत या सगळ्यांना जॉईन करणारे लोक आहेत या सगळ्यांना या प्रफुल्लित करणाऱ्या गोष्टी आहेत. हा तुमचा जो उपक्रम आहे हा सगळीकडे पण शेअर केला जाईल आणि तुम्हाला लोक विचारतील की कशा पद्धतीने तुम्ही आयोजित केलं. तर त्याबद्दल धन्यवाद आणि आयोजकांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपण घालावं अशी इच्छा आहे. सर्क्युलर वगैरे आहे त्याच्यावर CGM सरांचं रिकमेंडेशन वर लागतं. तर DGM सरांनी आमच्या हो केलेला आहे की त्याला पुढे पाठवायचं. तर लवकरातल्या 2-3 महिन्यामध्ये होऊन जाईल असं बघूया. उच्च आज्ञे ह्या गोष्टांनी असे ते आपले चंदू भाऊ, त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. त्यांच्या परिश्रमाशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नव्हता. त्यांचं वेळोवेळी मला सहकार्य म्हणजे गेल्या 15 दिवसापासून स्वतः आम्ही सोबत राहून काम करतो. प्रत्येक गोष्टी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझं अनावधाने त्यांचं नाव घ्यायचं त्या राहून गेलं, त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. प्रशांत एकोडे साहेबांनी आदरणीय त्यांना म्हणजे मी ॲश्युअर करू इच्छितो की सर्व जे आहे आपले बँकेचे वरिष्ठ आहे पण बँकेचे ॲम्बेसेडर आहे आणि हा तो आपल्या एकच भाषेतला आहे. पण मला अनुभव आहे ओडिसाला असताना मी जेव्हा प्रत्येक महिन्याला अशी पेन्शनच म्हणून घ्यायचो, त्यांनी मला इतकं बिझनेस म्हणून दिला. आणि तुम्ही जर यांच्याशी कनेक्ट झाला आणि यांचे एक शब्द सोसायटीमध्ये 1000 लोकांपेक्षा जास्त बदल तुमच्या अनुभव. धन्यवाद सर्व व्हावे आणि प्रशांत एकोडे साहेब DGM व्हावे या शुभकामना आमच्या सर्वांच्या आपणास आहे. आपली उत्तरोत्तर प्रगती होत जावं. आपण आम्हाला वेळ दिला, वेळात वेळ काढले. परत एकदा आपला त्यावेळेला आपण जरूर आपल्या सहकार्यासह आपल्याला आमंत्रित आहे. आपण थोडंसं वेळ द्यावा. भोजन केल्याच्या आम्हाला सर्वांनाच आनंद होणार नाही. धन्यवाद. समाधान वाटणार नाही. श्री मिलिंद नाईक साहेब ज्यांना घडवण्यात ज्यांचा सिंहाचा हात आहे, ज्याचा मागे म्हणते ना बायकोचा हात, तो माणूस पुढे जातो. त्यांच्या सौभाग्यवती इथे आलेले आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत 2 मिनिटे ते व्यक्त करावे असं मला वाटतं. या वहिनी साहेब. स्मिता ओक मॅडम यांना इथे पाचारण करतो. स्वागतम, सुस्वागतम. प्रमोशन मध्ये तुमचा सिंहाचा वाटा म्हणून हा आपला सत्कार आणि मान. एव्हरीवन. ॲक्च्युली जेव्हा मी बोलायला सुरुवात करते इंग्लिश ऑटोमॅटिकली येतं, तर मोस्टली आय विल बी टॉकिंग इन द लँग्वेज आय एम कम्फर्टेबल विथ. अँड थँक्यू एव्हरीवन. ॲक्च्युली मिलिंदने मला सगळे मेसेजेस दाखवले अँड आय पर्सनली रिप्लाईड टू इट. सो थँक्यू. ॲक्च्युली एवढे विशेष घ्यायची सवय नाही आहे. सो थँक्यू सो मच. अँड फर्स्ट ऑफ ऑल जे सगळे रिटायरमेंट जे तुमचे जे गेट टुगेदर आहे, आय एम फीलिंग व्हेरी एनवियस. कारण की तुम्ही एकदम बेस्ट स्टेज ऑफ लाईफमध्ये तुमचे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी झालेले आहेत अँड यू आर सो रिलॅक्स. तुम्ही एन्जॉय करते आपल्या फ्रेंड्सबरोबर. अँड ट्रस्ट मी जेव्हा मी बोलते की मी माझे रिटायरमेंटचे प्लॅन्स ऑलरेडी बनवले आहेत.
मी मिलिंदचे सगळे पैसे खर्च करणार आहे. आणि आता आरुण सरांनी एवढे फिगर्स सांगितले तर ऑब्व्हियसली भरपूर पैसे आहेत, तर सगळे पैसे खर्च करायचे आहेत. आणि मिलिंदची जेव्हा बदली झालेली यवतमाळ, आय वॉज इन पुणे अँड कबीर 1 वर्षाचाच होता. अँड आय हॅड टू सर्च की मॅपमध्ये कुठे आहे यवतमाळ, बिकॉज मी मुंबईची नंतर ट्रान्सफर नंतर आम्ही भरपूर फिरलो, पण यवतमाळ वॉज आउट ऑफ रेंज, लाईक खूप लांब होतं. घरातले मुंबई पुण्यालाच असतात, तर नाहीच होतं ॲक्च्युली. पण नंतर आली 1 वर्ष ॲक्च्युली मेंटली मी इकडे ॲबसेंटच होती, मेंटली मी पुण्यातच होती. पण आता इकडे म्हणजे एवढं चांगलं झालं, इकडे ॲज अ फॅमिली सगळे बोलवतात, चांगल्यापैकी भेटतात आणि लोक खूप चांगले आहेत इकडची. तर आय लव्ह इन यवतमाळ नो. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी अँड ऑल द बेस्ट. आता साहेब लोकांना आपण थोड्या वेळासाठी रजा देऊ, ते येतील. प्रशांत एकुडे साहेब आणि मिलिंद नाईक साहेब, त्यांना बँकेतही जायचं आहे, त्यांना आरबीओला जायचं आहे आणि आपण परत त्यांना पुण्याचं 2:30 वाजता निमंत्रित करूया. गरज आहे, पण मी वैयक्तिकरित्या आत्ताच आभार मानून टाकते. आणि आज तुमच्यासमोर एक मी गाणं पण म्हणणार आहे आणि सुरुवातीला एक प्रार्थना म्हणते आहे. तर प्रार्थना हेच मुझे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे, धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना. धन्यवाद.
याची निर्मिती कशी झाली हे आपल्याला सर्वांना माझं सांगणं कर्तव्य आहे. we all know that 0506 is a branch code number of our यवतमाळ branch, where आपण जितके काही इतके लोक आहोत, आपल्या काही बहिणी आणि वहिनी सोडल्या तर आपण एव्हरी मेंबर ऑफ दिस ग्रुप had put in some months of service or years of service in 0506. आणि त्या 0506 मध्ये जी काही आता मॅडमने जी प्रार्थना केली त्यामध्ये आम्हाला त्या मदर ब्रँचने आम्हाला हेच शिकवलं आहे की आपण कुठलाही जातीभेद, धर्मभेद, कुठलाही भेदभाव न करता आपण सगळे एकोप्याने आणि संघटित आणि एकमेकांवर प्रेम करायचं हे आपल्याला त्या मदर ब्रँचने शिकवलं आहे. तर तेच आपण त्याच भावनेने आपली ही 0506चा जो ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तो निर्मित झाला आहे. तुम्हाला आठवत असेल 2000 आणि 2000 किंवा 2002 या पिरियडमध्ये कोरोना पिरियडाने पूर्ण जगामध्ये असा हैदोस घातला होता, पूर्ण जग ठप्प पडलं होतं. आपण मनाने जरी जुळलेलं होतो तरी आपण एकमेकांशी संवाद करू शकत नव्हतो. एक भीती, एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यामुळे आपण आपले मित्र आहे, नातेवाईक आहे यांच्याशी सुद्धा संवाद करायला आपल्याला भीती वाटायची. ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने आपल्या मनात आणखीन भीती निर्माण केली होती की जर फोन केला तर न व्हायरस येईल. इतकं असं हास्यास्पद असं होतं, परंतु ते आपल्याला खरं वाटायचं. आणि त्याच्यामुळे आपण हे जे दुरावलेले, मनाने जरी एकत्र आलेले, मनाने जरी जवळ असलेले लोक आहे परंतु दूर आहेत, अशा लोकांना जवळ आणण्याचा जो प्रयत्न तो आपल्या एका मित्राने केला. ती कल्पना त्याच्या डोक्यात, सुपीक डोक्यामध्ये त्यांनी ती आली ती, आणि त्या सुपीक डोक्याच्या मित्रांनी आपल्या यवतमाळ ब्रँचला जे लोक कार्यरत होते, बंधू आणि भगिनी जे कार्यरत होते, यांना सगळ्यांना एका माळेमध्ये गुंफण्याचं काम केलं. इथे यवतमाळ ब्रँचला आपण बघितलं अनेक हिरे आहेत, माणिक आहेत, मोती आहेत आणि आमच्यासारखे काही नग पण आहेत. या सगळ्या नगांना, या सगळ्या हिरे, माणिक, मोत्यांना एका माळेमध्ये जपण्याचं काम केलं. आणि ते काम कोणी केलं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ते आहेत मिस्टर रवींद्र गायकवाड. तर प्लीज गिव ए राउंड. रवि भैया आप थोडा खड़े होइए. प्लीज गिव ए राउंड अप्लॉज. यानंतर स्थापन झालं इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याचं वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर करण्याचं काम आपल्याच 2 मित्रांनी केलं. जर संगोपन केलं नसतं तर आज जी आपली एक भावना, संघभावना आहे, आपण मैत्रित्वाचे जे रिलेशन आपण जे घट्ट झाले आहे, जर याचं संगोपन केलं नसतं, याला वेळोवेळी जर आपण बंधनं घातली नसते तर आपला हा एकजुटीचा कार्यक्रम आज झालाच नसता. तर ते संगोपन करण्याचं काम आपल्याच एका मित्रांनी केलं आणि ते तुम्ही सर्व जाणता. ते दुसरे कोणी नसून ते मिस्टर सतीश राऊत आहे. प्लीज घेऊ मी प्रचंड टाळ्याच्या गजरात त्यांचा आपण अजून सतीश भैया आमचं अभिनंदन स्वीकारा. धन्यवाद. ह्यानंतर संगोपन इथपर्यंत ठीक आहे. आपण इनिशियली रवी भैया आपण काहीतरी ग्रुपमध्ये जेव्हा तो ग्रुप आम्ही 3.5 वर्षापूर्वी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रवीने खास मला तो अर्पण केला असं मी म्हणेन, तेव्हा आम्ही हार्डली त्या ग्रुपमध्ये काहीतरी 5-7 लोक होते, जास्त नव्हतो. कारण आमच्या म्हणजे माझ्याजवळ जास्त मित्रांचे नंबर होते परंतु ते मिसप्लेस झाले होते. रवीजवळ होते परंतु इतक्या सगळ्यांना आपण कनेक्ट नाही करू शकलो. परंतु हे रवीने लावलेलं रोपटं हे हळूहळू वाढलं. संगोपन सतीश यांनी केलं मान्य, परंतु याला वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम दुसऱ्या कोणी न करता मिस्टर SM देशमुखांनी केलं. यांच्याकरता सुद्धा प्रचंड टाळ्या देऊन आपण त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. आणि माझं काय आहे, माझं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. माझा फक्त वाढदिवस होता, त्यांनी दिलेली भेट आहे आणि त्यामुळे हे सगळं जमलं आहे असं मी म्हणेन. मी माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी बोलेन, निश्चित बोलेन माझ्या बाबतीत. आणि आशीर्वाद मला थँक्यू. या ग्रुपनी मला मेंटल आणि फिजिकल स्ट्रेंथ दिली, त्याबद्दल मी पूर्णपणे आपल्या संपूर्ण ग्रुपचा आभार मानतो, मनापासून आभारी आहे. गेल्या 2.5-3.5 वर्षामध्ये आपण मगाशी मी बोललो की बा हिरे, माणिक, मोती, काही नग आमच्यासारखे, परंतु यासोबत या हिरे, माणकी आणि मोत्यामध्ये
अनेक असे आपल्याला गुणवंत दिसून आले, गुणवंत कलाकार दिसून आले. आणि त्यामुळे त्या गुणवंत आणि कलाकारांचं आपण कौतुक निश्चितच व्हॉट्सअपच्या माध्यमातून निश्चित केलं आहे. परंतु त्यांचं खरं मनापासून जे कौतुक आज जे करणार आहोत ते आपण कल्चरल प्रोग्राम इथे आपण करणार आहोत. आणि तिथे आपले हे सगळे कलाकार आपलं त्यांची कला प्रदर्शन करणार आहे. त्यांच्या आपण आतुरतेने वाट बघतोय. त्यामुळे मी माझं प्रास्ताविक बंद करतो आणि श्री एस.एन. देशमुख याच्या आणि ज्ञानाने विनंती करतो की यांनी दुसरं या सूत्रसंचालन पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस.एन. देशमुख यांनी करावं. आणि यानंतर जे गायक आहेत संजू घिके, दिलीप करमरकर अँड वन मोर पाऊल ठेवणार आहेत संजीव घिके यांनी रंगमंचावर उपस्थित आहेत असते, तर त्यांना मी निमंत्रित करतो. त्यांच्या नांदी या गीतानी या कार्यक्रमाची दुसऱ्या सत्राच्या पहिल्या आयटमची त्यांनी सुरुवात करावी ही विनंती करतो. संजीव घिके नाट्यगीत सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. नाट्यपद साधारणपणे प्रत्येक नाटकाच्या वेळेला पूर्वी, आजकाल तर रंगमंचावरती नाट्यगीतं किंवा संगीत नाट्य होतच नाहीत साजरी, फार पूर्वी असायची. बालगंधर्वांचा काळ होता तो. तर त्या काळामध्ये अशी प्रथा होती की नाटक सुरू करण्याच्या अगोदर पहिल्यांदा नांदी म्हटल्या जात असे. तर आपल्या कार्यक्रमाची ही सुरुवात आहे म्हणून मी त्या अनुषंगाने असं मनात घेतलं की आपण एक नांदी म्हणावी. हे आहे पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं नाट्यपद. ओरिजिनली गायलेलं आहे प्रसाद सावकार यांनी. मी म्हणण्याचा प्रयत्न करतो, खूप दिवसांपासून म्हटलेलं नाही आहे. काही चुकत असेल तर माफ करा फक्त. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदरतेची, चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती, पावनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. जगताधारा तव जलधारा, जगताधारा, जगताधारा. जगताधारा तव जलधारा, जगताधारा तव जलधारा. अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा. अमृत मधुरा, अमृत मधुरा कांतिमती. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर. शंकर शंकर जय शिव शंकर. लहरी लहरी त्यानी नादती. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर. लहरी लहरी त्यानी नादती.
जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजी पावन तेजी तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी. द्वितीय सूत्रधार म्हणून हे गोपाळराव घाडगे यांना निमंत्रित करतो. हे गोपाळराव घाडगे. गाणे ह्या कार्यक्रमाकरता वळू. सर्वप्रथम मी म्हणजे कार्यक्रमाची एक रूपरेषा तुम्हाला थोडीशी कल्पना देतो. कार्यक्रमाची कल्पना देतो असं की 2 गाणे नंतर 1 ॲटम, 1 गाण्यानंतर 2 ॲटम, असं काहीतरी असा क्रमबद्ध आपण कार्यक्रम इथे आयोजित करतो आहे. मी सर्वप्रथम इथे पाचारण करतोय नितीन चौरीकर साहेबांना. आणि नितीन चौरीकर आपलं गीत सादर करतील. काही गीत असतात ते आपल्या मनात रुंजी घालतात, घर करून असतात व मनामनातल्या रुंजी घालतात. तसेच मनात असलेले भवरे फुलपाखरं देखील गुंजन सादर करतील. त्यात आपणही समरस होऊया. त्याच अर्थाचं गीत भवरे की गुंजन किशोर कुमार यांनी गायलेलं कल आज और कल या पिक्चरमधलं गाणे आहे. ते नितीन चौरीकरांचं आपण इथे स्वागत करूया. गुंजन है मेरा दिल कब से संभाले रखा है दिल तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए. भौरे की गुंजन है मेरा दिल कब से संभाले रखा है दिल तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए. मुझे कब से थी प्यार की जस्तजू मेरी जिंदगानी में है तू ही तू. मुझे कब से थी प्यार की जस्तजू मेरी जिंदगानी में है तू ही तू. मैं आया हूँ दुनिया में तेरे लिए मेरे दिल में झूमे तेरी आरज़ू. भौरे की गुंजन है मेरा दिल कब से संभाले रखा है दिल तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए तेरे लिए आहा तेरे लिए. से भी ऊंचा मेरा प्यार है तुझी पर मिटूंगा ये इकरार है. गगन से भी ऊंचा मेरा प्यार है तुझी पर मिटूंगा ये इकरार है. तू इतना समझ ले मेरे हम सफर तेरे प्यार से मेरा संसार है. भौरे की गुंजन है मेरा दिल कब से संभाले रहा है दिल तेरे लिए तेरे लिए तेरे लिए
करमरकर जे पुण्यावरून आलेले आहेत आपले सहकारी, ते गीत सादर करतील. अनेक स्टेज शो पुण्यात होतात. मी एकदा पुण्यात असताना असं माझा योग होता, पण जायला जवळपास 2.5 ते 3 तास लागले असते मला, म्हणून मी त्यांचा तो दिलीपचा कार्यक्रम अटेंड करू शकलो नाही. ॲक्च्युली माझी फार इच्छा होती तो अटेंड करण्याची, आणि त्यांचे मी ते असल्या प्रकारचं जे बॅनर बनवतात की नाही गायक लोकांचं, ते बॅनर देखील बनवलं होतं त्यांनी तिथल्या स्टेजवरचं, आणि ते मला दिलीपनी पाठवलेलं होतं. आणि त्यातला दिलीपचा फोटो तेवढा मी निवडून त्याच्यामध्ये मी रिमार्क दिले होते की बेस्ट ऑफ लक दिलं होतं त्यांना मी. हां, आपल्या समोर मिस्टर दिलीप करणार. मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया, न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. ये मौसम ये रात चुप है, वो होठों की बात चुप है, खामोशी सुनाने लगी है दास्तां. ये मौसम ये रात चुप है, वो होठों की बात चुप है, खामोशी सुनाने लगी दास्तां. नजर बन गई है दिल की ज़बान, न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. मोहब्बत के मोड़ पे हम मिले, सबको छोड़ के हम धड़कते दिलों का लेके ये कारवां. मोहब्बत के मोड़ पे हम मिले, सबको छोड़ के हम धड़कते दिलों का लेके ये कारवां. चले आज दोनों जाने कहाँ, न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. मेरा हमदम मिल गया. बहुत बढ़िया. मी शांताबाई शेळके यांनी लिहिलेलं, बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं एक मराठी भावगीत वाजवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा स्टेजवर वाजवत आहे, चुकलं तर माफ करा.
कुणाच्या कारण आता आपलं वय हेच वय आहे. सखी मंद झाल्यास मनाचं काम आहे. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंतर देखणी आली तसी गेली सुनी. मधुरात्र मंतर देखणी आली तसी गेली सुनी. हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का, देशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मी नाही एक हात दाखवील तो मी माझ्या पत्नीसारखी हात दाखवलेला असेल, नंतर दाखविले का जेव्हा एक सेंटेन्स येईल तेव्हा. हृदयात आहे प्रीत ओठात आहे गीत ही. हृदयात आहे प्रीत ओठात आहे गीत ही. ते प्रेम गाणे छेडणारा, प्रेम गाणे छेडणारा सूर तू होशील का, होशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले. जय जय हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले. तरीही उरे काही उरे, तरीही उरे काही उरे, तू पूर्तता होशील का, होशील का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. हा एक आहे आता बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे. बोलावल्या वाचूनही का, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. आता तरी
सखी नंद झाल्या तारका, सखी नंद झाल्या तारका. थँक्यू. की वजह तुम हो, गुनगुनाने की वजह तुम हो. बस. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले, आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले, सूरज की पहल किरण से आशा का सवेरा जागे, चंदा की किरण से धुल कर घन घोर अंधेरा भागे. कभी धूप खिले कभी छाँव मिले, लंबी सी डगर लखले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. एक ऐसी गगन के तले, जहाँ दूर नजर दौड़ाए, आजाद गगन लहराए, जहाँ रंगी बिरंगी पंछी आशा का संदेशा लाए. जरा उंच जा. जहाँ 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 दूर नजर दौड़ाए, आजाद गगन लहराए, जहाँ रंगी बिरंगी पंछी आशा का संदेशा लाए. सपनों में पली हंसती हो कली, जहाँ शाम सुहानी ढले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले, सपनों के ऐसे जहाँ में, जहाँ प्यार ही प्यार खिला हो, सपनों के ऐसे जहाँ में, जहाँ प्यार ही प्यार खिला हो, हम जाके वहाँ खो जाए, शिकवा न कोई गिला हो. हम जाके वहाँ खो जाए, शिकवा है न कोई गिला हो. कहीं बैर न हो कहीं गैर न हो, सब मिल के यूं चलते चले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले, आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले. थैंक यू. काय आहे बोलणार, मला पहिलेच वाटत होतं तुम्ही काय बोलणार. मी मला नेहमीच बोलणार असं बोलणारच आहे मी, चुकतोय असो का काही असो. आता पण कामात नाईक साहेबांना आपण बरंच सांगितलं हे ते सगळं. आता 0506चा इतिहास सांगितला, तर त्यांना हे नाही सांगितलं बिजली चमके जमना पा. अरे आमचे नारे कोणते होते ते, हम साथ वो हात दे गए. पण त्या नाऱ्यातले आम्ही लोक आता काय, आपण कुठले लोक आहोत का.
नारा है विष्णुपंत पांडे का बिजली चमके जमुना पार मॅनेजमेंट की हो गई हार. बस. आणखी नारे गिरे लावायचे, चहा पाणी केलं का आणखी पगार वाढला. युनिटी त्यावेळेस जितकं चांगलं वातावरण होतं नाही साहेबांना आपण ते सांगितलंच नाही का महिन्यातून 2 पगार व्हायचे. एक साधारणतः 28-29 आणि दुसरा 10 तारखेला. 29ला लोक वाट पाहतात, वाट पाहतो ते 10 तारखेच्या पगार. इतकं चांगलं वातावरण होतं त्यावेळेस. साधारण लोकांना काही म्हटलं, काही लोक तर सहज जाऊन विचारायचे जून जुलै महिन्यात काय ते वोट नाही म्हणून. काय झालं नाही, पोरांच्या शाळा गेला सुरू आहे, 2-4 घंटे काही असं तर. त्यावेळेस मॅनेजर लोक हरिकेंद्राचे अवतार होते. ते 10 घंटे देऊन टाकायचे आणि एक महिला दिवस मारून द्या. मोदाचं काम नाही. आता हा आपला 0506 आहे. खोबरं सांगितलं, खोबऱ्याचं तेल घेऊन येते, खोबरं नव्हतं. आजकाल लोकांना कसं, अरे काय कुठं बाबा कुठे गेले, अरे मोकळ, अशी परिस्थिती आता आपली आहे. घरी सकाळी वातावरण आपल्याला असलं तेव्हा कसं काय नाही, तुम्हाला नाश्ता करून देतो आता समजून जातं काहीतरी कसा भात असं झाला, टेस्टडे राईस फ्राय. काय करा बघा, अशी तो परिस्थिती आहे आता. काय चुटकुले सांगायचे, काय आपल्याच चुटकुले आपल्यासोबत आहे. कोणाला किती हातभार किती हातभार. 2-3दा ॲन्जिओप्लास्टी होऊन गेलेला आहे. रुडी हॉस्पिटलमध्ये नवा रिपोर्ट येईल ओपन हार्ट सर्जरीसाठी. थोडीशी काही पेन्शन वाढली आता आहे सध्या आळंदीला. हो, आता आणखी काय बोलायचं आपण. आरामशीर राहतं, वेगवेगळे चेहरे करून राहतं नाही, आरामात चेहरे करून राहतं, हसत राहतं. गटमार साहेबांनी मला म्हटलं होतं काही थापटा वगैरे वाजवता की नाही, पण काय झालं आहे 0506ची सवाल आहे. आम्ही कोणत्याही कार्यक्रमात जात होतो, एकजण जात होता आतमध्ये जाऊन, कारण आतमध्ये ॲटम कोणते हा बरं. मग तो याचा अरे यार ॲटम नाही, मग 100चं पॅकेट असलं ते 50ची मग. आता तो आमचा कार्यक्रम होता त्यावेळेला. आणि आता गटमार साहेबांनी थापोट्या, आता रुपाचा ॲटम कोणता आहे आपल्याला माहीत नाही ना, त्याच्यामुळे थापड्या वाजवायच्या कशा झाला हा एक प्रॉब्लेम होता. पण आता लोकांना बिंदास राहा, ते ॲटम ठरलेलेच आहे, आपल्याला काही पैसे द्यायचं नाही आहे, पण नुसतं खायचंच आहे आणि मोकळं व्हायचं आहे. आणखी जास्त काही बोलणार अरे ये वादा तो कब का हो चुका है भाई. मगर साथ देने का वादा करो, मैं यूं मस्त लग में लुटाता रहूं. तुम मुझे देख कर मुस्कुराती रहो, मैं तुम्हें देख कर गीत गाता रहूं. तुम मगर साथ देने का वादा करो, मैं भी मस्त नग में लुटाता रहूं. इतने जलवे फिजाओं में बिखरे मगर मैंने अब तक किसी को पुकारा नहीं. तुमको देखा तो नजरें ये कहने लगी, हमको तेरे से हटना गवारा नहीं. तुम अगर मेरी नजरों के आगे रहो, मैं हर एक से नजरें चुराता रहूं. तुम अगर साथ दे
लुटाता रहूं। तू वही संगे मर मर की तस्वीर हो। तुम न समझो तुम्हारा मुख दर हूँ मैं समझता हूँ तुम मेरी तकदीर हो। तुम अगर मुझको अपना समझ नहीं सको मैं बहारों की महफिल सजाता रहूं। तुम अगर साथ देने का वादा करो मैं यूं मस्त नग में लुटाता रहूं। अकेला बहुत देर चलता रहा अब सफर जिंदगानी का कटता नहीं। जब तक कोई रंगी सहारा न हो वक्त का फिर जवानी का कटता नहीं। तुम अगर हम कदम बन के चलती रहो मैं जमीन पर सितारे बिछाता रहूं। तुम अगर साथ देने का वादा करो मैं यूं ही मस्त नग में लुटाता रहूं। तुम मुझे